नमस्कार. गझल भावनेमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आजची गझल ऐका आणि या गझल नंतर या गझल विषयीचं भाष्य करण्याचा एक छोटासा प्रयत्न मी करणार आहे, तेव्हा भाग शेवटपर्यंत जरूर ऐका. सुरेश भटांनी एका लेखात असं म्हटलंय की गझलेमधील शेर हे पॅराडॉक्सिकल असतात किंवा पॅराडॉक्सवर आधारित असतात. ही समजूत चुकीची आहे. त्यासाठी त्यांनी आपल्याच एका शेराचं उदाहरण दिलंय. तो शेर असा: उरली विरंगुळ्याला ही सांज वेळ माझी, उरल्या तुझ्या जराशा प्राणात हालचाली. पाऊस पडतो कोसळतोही, ती असल्यावर दरवळतोही. तिच्या कुंतली मत्त मोगरा, मिठीत घेता घमघमतोही. नजर तिची ती गूढ सरोवर, मी बुडतोही, मी तरतोही. तिचे मौन तर कविता होते, स्पर्श लाजरा गुणगुणतोही. श्वासांनी मी लिहितो गाणे, निश्वासांनी अन पुसतोही, निश्वासांनी अन पुसतोही. तर मग असं आहे, अशी नजाकत खयालातली, अशी नजाकत खयालातली, आहा दबीर तू आवडतोही, आहा दबीर तू आवडतोही. पाऊस पडतो ही डबिरांची एक तरल इश्किया गझल आहे. या गझलेत एकही शेर पॅराडॉक्सिकल नाहीये आणि तरी सुद्धा गझल दाद घेते. पाऊस पडतच असतो, मधूनच कोसळतोही, पण ती सोबत असली की तो दरवळतो सुद्धा. क्या बात है. या कल्पनेला आपण आपोआपच दाद देतो. डबीर दोन शेरांमधला राबताही सांभाळतात आणि दुसऱ्या शेराची स्वायत्तताही जपतात. त्यामुळे एका शेराहून दुसऱ्या शेरावर जाताना धक्के बसत नाही. गझल प्रवाही कशी होते हे या दुसऱ्या शेरात बघा. मतल्यातल्या दरवळतोही नंतर पुढच्या शेराची सुरुवात होते तिच्या कुंतली मत्त मोगरा या शब्दाने. गझल सहज प्रवाही होते. आणि तिसरा शेर तर हास्यले गझल शेर आहे. नजर तिची तर गूढ सरोवर अशी प्रस्तावना केल्यावर प्रभावी आणि उत्कट असा समारोप येतो: मी बुडतोही, मी तरतोही. सदानंद डबीर दबीर असं तखल्लुस वापरतात. आता दबीर हा फारसी शब्द आहे. त्याचा एक अर्थ लेखक असाही होतो. मात्र मक्त्याचा शेर डबीर सर क्वचितच लिहितात. या गझलेत त्यांनी मक्त्याचा शेर लिहिलाय आणि फार मिश्किल येतो. ते लिहितात: आहा दबीर तू आवडतोही. असं ते स्वतःलाच म्हणतात, पण मला वाटतं रसिकही त्यांना असंच म्हणतील, नाही का? या तरल इश्किया गझलचे शेर आपल्या मनात श्रावण सरींसारखेच रिमझिमत राहतात. गझल बा